नमस्कार. आपण ऐकत आहात क्षेत्राली यंगलिखी मिशन भाग 23. हां, त्यात त्या त्या दोघांना भेटायला जाऊ. त्यांनाही थँक यू म्हणणं गरजेचं आहे ना. माझ्या अनुपस्थित त्यांनीच तुला छान सांभाळलंही आहे. ते हसून बोलतात. हो चालेल. इच्छा तर खरं तर त्याची आता नव्हती कुणालाही भेटण्याची. पण डॅड ना नाराजही नव्हतं करायचं म्हणून हो बोलला. हां. आणि मग उद्याच आपण सकाळी मुंबईचं. त्याचा पडलेला चेहरा पाहून ते हसून बोलले. कारण ती आता नक्कीच आपल्या फॅमिलीला भेटायला मुंबईला गेलेली असणार हे त्यांच्या एव्हाना लक्षात आलं होतं. मुंबई? आता तिकडे कशाला? त्याने डोळे फिरवत विचारले. अरे, आता आभार प्रदर्शन करायचंच आहे, तर सर्वांचंच करू. तर मग जगताप सर आणि त्या उर्वशीचंही करून टाकू ना. त्यांना तरी कशाला उगीच वाईट वाटायला, ती सगळ्यांचे आभार मानले आणि त्यांचेच नाही. बरं, बरं पण दिसत नाही ना. त्यात त्या जगताप सरांना किती त्रास सहन करावा लागला आपल्यामुळे. ते केविलवाणा चेहरा करत बोलतात. हम्म, इथे जी मेन आहे, जिला आपल्या आभाराची खरंच गरज आहे, ती राहिली बाजूला. आणि डॅड पण ना, तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. जे अर्थात ते जवळ असल्याने त्यांना ऐकू गेलं होतं. अरे, आवर ना लवकर. त्यांनी आपले हसू दाबत त्याला लटक्या रागात बोलले आणि स्वतःचे आवरून मी खाली आहे नाश्त्याला. तू लवकर आवरून ये असं सांगून ते कुणाला तरी कॉल करत बाहेर पडले. त्यानेही मग नाईलाजाने स्वतःचं आवरले. अंघोळी वगैरे तर तो सकाळीच करून बाहेर पडला होता. त्याला आता फक्त कपडे चेंज करून बॅग भरायचं काम होतं. त्याने ते आटोपलं पुढच्या 10 मिनिटात आणि तोही हॉटेलच्या खालच्या एरियात आला, जिथे नाश्ता मिळत होता. काय हे? छे! इथे तर रेंजच नाही. तर समोरच बसलेले त्याचे डॅड, कॅप्टन देवांश आपल्या फोनमध्ये पाहत बोलतात. काय झालं चॅट? काय झालं डॅड? तुम्ही का चिडचिड करत आहात? आणि मोबाईल घेऊन का बसला आहात सकाळी सकाळी? सेम डायलॉग थोड्याफार फरकाने आता देवाने आपल्या डॅडवर चिपकवले. ज्याने डॅड त्रासिक होऊन त्याच्याकडे पाहू लागले. पण त्याला काही फरक पडत नव्हता. त्याने ऑलरेडी डॅडने मागवलेला डोसा खायलाही सुरुवात केली होती. तो माझ्यासाठी आहे. आणि त्याला तसं पाहून ते त्याची प्लेट आपल्याकडे सरकवत रागात म्हटले. डॅड? त्याने भुवया उंचवल्या. काय डॅड? माझाच नाश्ता घेऊन वर मलाच रागवतोय? ते त्यालाच सुनावतात. आणि एक घास खायला तोंडाजवळ नेणार तसा त्यांचा तोच हात त्याच्या तोंडाजवळ जातो आणि पुढच्या सेकंदाला तोही तो घास प्रेमाने पटकन खाऊन टाकतो. दोघेही मग हसायला लागतात आणि हसता हसता डोळ्यातून पाणी. खूप मिस केलं मी हे सर्व डॅड. तो रडतच आणि घास खातच पुढे म्हणाला. मी सुद्धा. जुन्या आठवणीत तेही हरवत बोलतात. त्यांचं त्यांचं नेहमीचा सीन होता हा. अगदी तो 15 वर्षाचा होईपर्यंत. गेल्या 10 वर्षापूर्वीही हा शेवटचा सीन घडला होता आणि नंतर त्यांना बंदी केलं गेलं होतं. पण काय रे गधड्या, 3 वर्ष 3 वर्ष तू माझ्याजवळ होता, तर एकदाही तुला मला सांगावसं वाटलं नाही की तू माझा मुलगा आहेस म्हणून? त्यांना आठवतं आणि तसं ते गाल फुगवून बोलतात. तेव्हा जर सांगितलं असतं, तर असा परत निखळ आनंद मला भेटला असता का तुमच्या चेहऱ्यावरचा पाहिला? तो त्यांचे डोळे पुसत आपल्या हाताने डोसा चारत बोलतो. का नाही? अरे त्या 3 वर्षी तेवढाच आनंद झाला असता आणि आजही तेवढाच. तू जवळ असताना मला कसलं आलंय दुःख? तेही घास खात खूप मायेनं पाहत बोलतात. खूपदा तुला भेटण्यासाठी माझे मन कासावीस व्हायचं रे, ते परत रडत म्हणतात. मग तेव्हा आधार बनून तुमचा वीर यायचा ना तो वीर. तुम्हाला खाऊ पिऊ घालायचा, तुमची काळजी घ्यायचा. तो जेलस फील करत म्हणतो. हो, मग माझा वीर होताच ग्रेट. तेही हसत त्याला चिडवतात. हो ना? मग खाऊ घाला हा डोसात आता त्यालाच. तो आता फुल ॲटिट्यूडमध्ये. हेही विसरला की तो वीर आपणच होतो. ओह! काहीतरी जळण्याचा वास येतोय. गॅसवर काही आहे का? डॅड परत खेचत बोलतात आणि हा डोळा फिरवतो की इथे आता गॅस कसा असणार? आर यू फीलिंग जेलस माय सन? ते त्याला ते त्याचा गाल ओढत म्हणतात. डॅड, आता मात्र तो रागावतो. आता उशीर नाही होत बरं तुम्हाला वर्मा सरांना भेटायला? हो, हो. चल, चल. मग परत उद्या मुंबईतही जायचं आहे. ते अजून एक प्लेट डोसा मागवत भराभर खातात. मुंबई. त्याला मात्र मुंबईचं नाव ऐकूनही नकोसं वाटत होतं. ॲक्चुअली त्याला वाटत होतं की ती इथेच काश्मीरमधल्या तिचे अब्बू आणि अम्मीला भेटायला गेली असेल. कारण तेच तिचे आई-वडील खरे आहेत, असंच त्याला वाटत होतं. कारण क्लोन आहे.
पण कुणाची आहे, कुणी बनवलं आहे, एवढं डिटेल्स त्याला माहीत नव्हतं. ना त्याला तिची बहीण आणि आजीबद्दल जास्त माहिती होतं. कारण तो तिकडे जेलमध्ये गेल्यानंतर हे नातं तिला खुद्द कळालं होतं. पण आत्ताच आलेल्या डॅडना कसं तो सांगणार होता, की त्याला त्या उर्वशीला भेटण्यात काडीचा इंटरेस्ट नाही, तर त्याच्या नीऊमध्ये आहे. त्यामुळे तो पुढे काही न बोलता पटापट आवरतो आणि त्यांच्याबरोबर वर्मा सरांच्या आश्रमात जातो. माई या दोघांना पाहून खूप खुश होतात. तिचा लाडका मुलगा जो असतो देवा, त्यामुळे त्याचे किती लाड करू आणि किती नको असं त्या माऊलीला झालं होतं. तोही हसून तिचा आधार तिथे स्वीकारतो. रात्री जेवण झाल्यावर त्याचे डॅड त्याला मुंबईच्या फ्लाईटचं तिकीट देतात आणि त्याला सांगतातही, नियती तिकडे आपल्या फॅमिलीकडे गेली आहे. ते ऐकून तर त्याला कधी आता मुंबईला जातो असं झालं होतं. सकाळी मुंबईचं नुसतं नाव ऐकूनही चिडणारा त्यांचा मुलगा आता मुंबईत ती आहे हे ऐकताच खूप खुश झाला. हे पाहून त्यांना कन्फर्म होतं की आपलं पोरगं प्रेमात नुसतं पडलं नाही, तर जोरात आपटलं आहे. वर्मा सरांना तिचा पत्ता माहीत होता. तेही हसून त्याला तो देतात. कारण वर्मा सरांच्याही ही गोष्ट लक्षात आली होती. "तू प्रेमात पडला आहेस ना?" रात्री त्यांचे डॅड जेव्हा झोपण्याआधी त्याच्या खोलीत येतात, तेव्हा त्याच्यावरचा आनंद पाहून ते विचारतात, "काय?" तो मात्र परत तोच सेम प्रश्न ऐकून हैराण होतो. "डॅड, असं काही नाही." तो सावरत बोलतो. पण त्याचे डोळे ज्याच्यासमोर आता फक्त तीच दिसत होती, त्यामुळे ते बोलून गेले होते त्याच्या डॅडला, की "येस डॅड, आय लव्ह हर." "हे बघ, तू माझ्यापासून लपवत आहेस ते ठीक आहे. पण तिला मात्र आता उद्याच भेटून सांग. तिला प्रपोज करून माझी सून म्हणून घेऊन आलास परवा सकाळी, तरी मला हरकत नाही." ते त्याची पाठ थोपटतात. "म्हणजे तुम्हाला ते डॅड?" त्याचे आपल्या डॅडचं बोलणं ऐकून डोळे चमकतात. आता तर त्याचा आनंद डबल झाला होता. डॅडला जर ती आपल्यातली नाही हे कळालं तर त्यांना वाईट वाटेल. म्हणजे ते तिला मनाने आपल्या खुशीसाठी स्वीकार करतीलही, पण तरीही किंतु राहिला तर? असा विचार त्याला कालच्या पार्टीपासून शिवशिवत होता मनाला आणि त्यांना सांगण्यासाठी मन धजत नव्हतं. पण आता तेच असं म्हटल्यावर त्याला तर आकाश ठेंगणंही वाटू लागलं. "हो बेटा, मला ती पसंत आहे. सून म्हणूनही आणि माझी मुलगी म्हणूनही." ते हसून बोलतात. "बरं, आता झोप. उद्या लवकर जायचं आहे ना? मीही जाऊन झोपतो आता." "डॅड, तुम्ही नाही येणार?" तो विचकत विचारतो. "हो, येणार आहे. माझ्या सुनबाईचं मला स्वागत करावं लागेल ना आपल्या घरात. पण परवा मी येतो. माझंही काम आहे जरा इथे, ते संपवून येतो. ओके? गुड नाईट." ते हसून म्हणतात आणि तो डॅड म्हणत त्यांच्या मिठी शिरतो. ते मग हसून त्याला थोपटतात आणि लगेच निघून निघून जातात. "मी येतोय निमू. आता तर माझ्या डॅडला तू पसंत आहे." तो गादीवर स्वतःला झोकून देतो आणि उशीला कवटाळतो. त्याला तीच आता समोर दिसत होती. गाणं त्याच्या सिच्युएशनला सूट होईल असंच मनात वाजत होतं. बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम, कसम चाहे ले लो, कसम चाहे ले लो, खुदा की कसम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम, हमें हर घड़ी आरज़ू है तुम्हारी, होती है कैसी सनम बेकरारी, मिल मिलेंगे जो तुमको तो बताएंगे, बहुत प्यार करते तुमको सनम. सकाळीच तो लवकर फ्लाईटने मुंबईत येतो. इथे घर नसल्याने त्याने आधीच हॉटेलवर एक रूम बुक केली होती. तिथे जाऊन तो आधी फ्रेश होतो आणि फ्लॉवर घेऊन आजच तिला प्रपोज करायचंच असा विचार करत तो कॅब बोलावून तिच्या स्वप्नात नावाच्या बंगलोमध्ये जातो. बंगलो बाहेरून खूपच आलिशान होता. ती इतक्या मोठ्या घरात राहत असेल असं त्याला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. तो जरा हळूच आत जातो. गेटवर कोणीच पहारा द्यायला नाही याचं त्याला आधी आश्चर्य वाटतं खरं, पण बरंच आहे ना, आपल्या मागची तेवढीच कटकट वाचली असा विचार करून तो हॉलचे दार वाजवायला जाणार, तोच त्याला ते उघडेच असल्याचे लक्षात येते. अजीबच आहे. तो थोडं मोठ्यानेच बोलतो. एवढा मोठा बंगलो आहे, पण ना कोणी चौकीदार आहे, ना कोणी दिसत आहे.
शिवाय घराचे मेन दारही असंच सताड उघडं आहे. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो परत मोबाईलमध्ये वर्मा सरांनी दिलेला ॲड्रेस हाच आहे का हे चेक करतो, तर हाच होता ॲड्रेस. तसा तो विचार करतच आत येतो. पण इथेही त्याला नीरव शांतता भासते. खाली किचन आणि 2 गेस्ट रूम व हॉल शिवाय काही नव्हतं. तिथे त्याने कोणीही नाही हे चेक करून होताच तो वर जातो. पहिली रूम त्याला कर्णिकची लागते. तिथेही कुणी नसल्याचं कळताच तो पुढे जातो. पुढच्या दोन्ही रूम, एक स्वप्नाची, ज्यात टॉयज आणि अजून खेळणी होती. त्यावरून त्याला कळतं की या घरात कोणी लहानही राहतं. हां, अंकल बोलले होते आणि डॅडही की तिला लहान सिस्टर आहे. कदाचित तिचीच ही खोली असावी. तो बोलत बोलत आत प्रवेश करतो. तर खोलीत खेळण्यांबरोबर सायन्सची काही पुस्तके, तीही जाडजाड होती, ज्याला आता काहीच कळत नाही. नक्की ही रूम कोणाची आहे? कुणाची का असेना, आपण इथे न्यूला भेटायला आलो आहे. पण नियती आहे तरी कुठे? आणि तिची रूमही. तो बोलतच आता आजीच्या खोलीत येतो, जिथे आजी निपचित पडल्या होत्या बेडवर. अरे, आता या कोण? तो त्यांना पाहून गोंधळून जातो आणि त्यांना हाक मारायला लागतो. आजी, आजी म्हणून. पण त्या हालतही नव्हत्या. तसं तो त्यांच्या नाकाला हात लावतो आणि 4 पावलं मागे जातो. ह्या तर त्याला चांगला शॉक बसला होता. आला होता कोणाला भेटायला आणि त्याला ती सोडून इतर सर्व भेटत होते. ह्याचा रागही आला होता. तो पुढे काही बोलणार तोच हमसून हमसून रडण्याचा एक एका मुलीचा आवाज येतो. तो आवाजाच्या दिशेने पाहतो तर एक 15 वर्षाची मुलगी आपलं डोकं दोन्ही पायांच्या मध्ये घालून रडत असताना दिसते. "हे क्युटी, काय झालं?" तो लगेच तिच्याजवळ जातो आणि हळूच मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो. अनोळखी आणि पुरुष आवाज ऐकून तर ती आधी थोडं घाबरतेच, पण परत ती आपलं रडू थांबवत त्याच्याकडे पाहायला लागते. तो चॉकलेटी डोळ्यांचा हसरा चेहरा पाहून किंचित तिला धीर येतो, पण तरी ती एकटक पाहत असते त्याला. "क्युटी, तू एकटीच काय करत आहे?" आणि ती गादीवर झोपलेली आजी, तो तिला विचारतो. पण ती काहीच बोलत नाही. उलट त्याच्या तोंडून आजी ऐकून ती अजूनच घाबरते आणि रडायला लागते. "क्युटी, घाबरू नको. मी माझ्या एंजलला शोधत आलो आहे. नियती कर्णिक इथेच राहते ना?" तो नियतीचा आणि त्याचा एक फोटो 3 वर्षापूर्वी काढलेला मोबाईलमध्ये दाखवत तिला बोलतो. "ताई." मोबाईलमध्ये आपल्या ताईचा फोटो पाहून ती आणखीनच जोरात रडायला लागते. "ओह! म्हणजे ही नियतीची सिस्टर आहे तर." त्याला आता कळतं आणि आठवतंही त्याच्या डॅडनं आणि वर्मा अंकलने सांगितलेलं. "हो, ही तुझी नियती ताई. कुठे आहे? मला तिला भेटायचं आहे. तिला सांग की मी देवा, तिचा देवा आलाय भेटायला म्हणून." तो तिची समजूत काढत बोलतो. "पण ताई, ताईच घरात नाही." आता तो आपल्या ताईचा कोणीतरी ओळखीचा आहे हे ऐकून तिला धीर येतो. "कुठे बाहेर गेली आहे का? सांग क्युटी, मी तिला घेऊन येतो. आणि तिला आजी कशी अशी झोपली आहे ते माहीत आहे का?" त्याला तिच्याशी कसं बोलावं ते कळत नव्हतं, कारण पहिल्यांदाच जे दोघे भेटले होते. "मला नाही माहीत ताई कुठे आहे," ती म्हणते. "आज आम्ही तिघी हे घर सोडून कायमचं जाणार होतो, काश्मीरला. पण त्याआधीच आजीने" असं म्हणून ती इतका वेळ घट्ट धरून ठेवलेला कागद त्याला दाखवते, ज्यावर आजीने स्पष्ट लिहिलं होतं की की त्या दोघींना पोरकं करून कायमची जात आहे. त्याला ते वाचून धक्काच बसतो. त्याला शिवाय हेही कळतं की तिने कुणाचा तरी खून केला आहे, जो तिचा नात्याने वडील लागतो आणि या आजीचा मुलगा. पण त्याला नक्की काय प्रकार आहे हे समजत नव्हतं आणि हिला काही माहिती असेल असं वाटत नव्हतं. त्याचे प्रश्न आता फक्त नियतीच देऊ शकत होती. पण सध्या तीच गायब होती. त्याचा तर मेंदूच हँग झाला होऊन गेला होता. "तुझं नाव काय बेटा?" तो शेवटी काहीतरी निर्णय घेत बोलतो. "स्वप्ना. स्वप्ना सदानंद कर्णिक." ती पूर्ण नाव सांगते. "ओके क्युटी. अगदी तुझ्या नावाप्रमाणेच तुझं नाव क्यूट आहे." तो हसून म्हणतो. "मला सांग, ही तुझी सख्खी बहीण होती?" तो पुढे विचारतो. ती हो मध्ये मान हलवते. "पण पण माझं डॅड म्हणत होते काल की ती माझ्या बहिणीची क्लोन आहे." असं ती बोलते आणि परत तिच्या लक्षात येतं की हे तर सिक्रेट ठेवायचं होतं. कालच आजीने तिला कर्णिकला पुरताना समजून सांगितलं होतं की कुणालाही तिची ताई क्लोन आहे आणि कर्णिक तिचे वडील होते, जे तिच्याच ताईने मारले, हे कुणालाही सांगायचे नाही म्हणून. पण पण आता तिने तर या अनोळख्या व्यक्तीला सांगितले होते. ती परत घाबरून गेली होती. म्हणजे हाच तो सदानंद सायंटिस्ट आहे, ज्याबद्दल डॅडने सांगितले होते. तो स्वतःशीच विचार करतो. ज्यावेळी त्याला 3 वर्षापूर्वी ती क्लोन आहे हे कळालं होतं, तेव्हा जेलमध्ये जाण्याच्या आधी शोध घेताना त्याला सदानंद हिचा खरा मालक आहे एवढंच समजलं होतं.
आणि जेव्हा त्याचे डॅडही तेच नाव घेतात, तेव्हा त्याच्या मनात शंका आली होती की तिचा वडील हाच असेल. पण आता मात्र इथे कन्फर्म झालं होतं सर्व. तो मेलाय आता आपल्या डॅडचा आणि आपल्या प्रेयसीचा दुश्मन. हे ऐकून त्याला खूप रिलीफ मिळाला होता. पण तो खून तिने केलाय हे जर कुणा दुसऱ्याला कळालं तर? या भीतीने तो कागद ज्यावर आजीने लिहिलं होतं तोच पुरावा जाळून नष्ट करतो आणि आजीलाही बंगलोच्या मागे जाऊन दहन करतो. स्वप्नात इथे याला घाबरत असल्याने तोच आजीचा नातेवाईक स्वतःला मानून दहनही करतो आणि काही राग घेऊन तो टेबलावरच तिच्या नावे ठेवलेलं पाकिट घेऊन तो स्वप्नाचं सामान घेऊन आपल्या हॉटेलवर येतो. आता पुढे काय? नियतीला कुठे शोधायचं? हाच प्रश्न सतावत असताना त्याला त्याच्या डॅडचा कॉल येतो. ते पाहून त्याला खूप बरं वाटतं आणि तो त्यांनी काही चिडवण्याआधीच इथल्या परिस्थितीची जाणीव करून देतो, ज्यामुळे त्याचे डॅडी डिस्टर्ब होतात. पण तो काळजीपूर्वक त्यांच्यापासून कर्णिक मेल्याची बातमी आणि तीही तिने मारल्याची बातमी सांगत नाही. तो एक शेवटी राजच बनून राहणार होता. डॅड त्याला लगेच काश्मीरला यायला सांगतात. सोबत स्वप्नालाही घेऊन यायला लावतात. तोही हो म्हणून संध्याकाळच्याच फ्लाईटने वापस काश्मीरमध्ये जातो. काय काय स्वप्न काल रात्री इथे असताना आपण पाहिली होती आणि आज खूप काही तुटताना पाहताना आणि आपल्याही मुलाला असं तुटताना पाहून त्याच्या डॅडला खूप वाईट वाटतं. पण त्याने अजून हिंमत हारली नाही हे पाहून छानही वाटतं. क्रमशः भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.